इंद्राणी मुखर्जी यांच्यावर आधारित वेब सिरीज नेटफ्लिक्सवर येत्या 23 फेब्रुवारीला तो रिलीज होणार आहे। या वेब सिरीजचं प्रसारण रोखण्यासाठी सीबीआयनं कोर्टात धाव घेतली आहे। ही वेब सिरीज म्हणजे इंद्राणीचं सेल्फ इमेज बिल्डिंग असल्याचा गंभीर आरोप सीबीआयने केला। शीना बोरा हत्या प्रकरणाच्या सुरू असलेल्या सुनावणीवर या वेब सिरीजमुळे चुकीचा प्रभाव पडू शकत असल्याचा दावा सीबीआयने केला। विशेष सीबीआयनं कोर्टानं याची तातडीनं दखल घेत येत्या 20 फेब्रुवारीला सुनावणीला हजर राहण्यासाठी नेटफ्लिक्ससह सर्व संबंधितांना नोटीस बजावली आहे। आपण जाणून घेऊया की सीबीआयचे नेमके आक्षेप काय। इंद्राणी मुखर्जी ही प्रभावी व्यक्तिमत्व आहे। इंद्राणी स्वतः एक मीडिया हाऊसची मालक होती। मीडियाचा वापर करण्यात इंद्राणी ही एक्सपर्ट आहे। वेब सिरीज मधून इंद्राणी स्वतःची इमेज बिल्ड करते। मुलगी शीनाची हत्या केल्याचा इंद्राणीवर गंभीर आरोप आहे। इंद्राणी विरोधात सक्षम परिस्थितीजन्य पुरावे आहेत असा दावा सुद्धा सीबीआयने केला। प्रमोद इंद्राणीच्या तोंडून खटल्यावर प्रभाव टाकणारे वक्तव्य करण्यात आले। या खटल्यात अजून अनेक महत्त्वपूर्ण साक्षीदारांची साक्ष नोंदवणं बाकी आहे। वेब सिरीज मधील सादरीकरण हे साक्षीदारांवर प्रभाव टाकणारं असू शकतं। खटला सुरू असताना तपास यंत्रणेला सुद्धा निर्मात्यांनी संपर्क केला नाही। सुनावणी सुरू असलेल्या कोर्टातही कुठलीही माहिती सादर केलेली नाही। हत्या प्रकरण संबंधित घटनांवर थेट टिप्पणी केल्याचा सीबीआयला संशय आहे। खातरजमा केल्याशिवाय कोणतेही प्रसारण करणं केससाठी धोकादायक असल्याचं सांगण्यात आलंय। त्यामुळे या वेब सिरीजचं प्रसारण तात्काळ रोखावं अशी मागणी करण्यात आली। यापूर्वी अशीच एक वादग्रस्त गाजलेली केस म्हणजे द जॉली जोसेफ केस। यावर आधारित करी आणि सायनाइड ही वेब सिरीज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली। या सिरीजवर विशेष म्हणजे कोणीही आक्षेप घेतला नव्हता। कुडथाई हत्याकांडावर आधारित हा माहितीपट होता। केरळमध्ये एका महिलेनं कुटुंबातील 6 जणांची हत्या केली होती। हे प्रकरण काय होतं जाणून घेऊया आपण। शेतकरी कुटुंबातील महिला प्रतिष्ठित महाविद्यालयात गेस्ट लेक्चरर म्हणून काम करते। तिने तिच्या आयुष्यात अनेक संघर्षांवर मात केली। 2 वर्षाच्या बाळासह कुटुंबातील 6 जणांची हत्या केल्याचा तिच्यावर आरोप आहे। केरळमधल्या कुडाथई गावातली ही घटना आहे। करी अँड सायनाइड द जॉली जोसेफ केस या 1 तास 35 मिनिटांचा हा माहितीपट आहे। तिचा हेतू काय होता, तिने हे का केलं, संशय न येता तिने हे कसं केलं, या सगळ्या प्रश्नांची उकल या माहितीपटातून समोर आली होती। 2020 साली अभिनेता सुशांत सिंग या दिवंगत अभिनेत्याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणावर आधारित न्याय द जस्टिस या चित्रपटावरून वाद निर्माण झाला होता। उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती। मात्र कोर्टाने हा चित्रपट प्रदर्शन स्थगितीला स्पष्ट नकार दिला। विशेष म्हणजे हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ही याचिका दाखल करण्यात आली होती। यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18।